त्यालाही दया आली, आपल्याकडनं चुकलं. माय बापाच्या तोंडावरती पोरग म्हटलं, बाबा इथून पाठीमागं जे झालं त्याच्याबद्दल माफी मागतो, पण इथून पुढं गाडी 50च्या पुढं नाही चालवणार. बापाच्या आणि मायच्या पुढं सांगून गेलेलं पोरग 10 मिनिटं झाली गावातनं बाहेर पडलं. कमानीतनं बाहेर पडेपर्यंत गावाच्या गाडीचं स्पीड 30, आणि हायवेला गाडी लागली पुसेगाव रोडला की गाडीचं स्पीड 100. त्याची विधिलिखित धडक चौकीच्या आंब्यावर ठरली. तिकडून येणारा समोरनं 100च्या वेगाचा भरधाव ट्रक आणि इकडून जाणारी याची पल्सर गाडी, दोघांची धडक झाली आणि त्यात त्याचा खात्मा झाला. मला उत्तर इतकं विचारायचं, ही घडलेली घटना पेपर आउट होती. गावातल्या लोकांनी त्याला विनंती केली नव्हती का, बोला अय जायगाव कमी जाय? गावातल्या लोकांनी त्यांना विनंती केली होती का? गावातल्या पाटलांनी विनंती केली होती का? त्याच्या मित्रांना सांगितलं नव्हतं का? त्याच्या आईनं सांगितलं नव्हतं का? बापानं सांगितलं नव्हतं का गाडी सावकाश चालव? तरी त्यानं तेवढं स्पीड का वाढवलं? त्याला कारण आहे, होणारा सारी की बुद्धी कर्मरेषा प्रगटे. त्याला आपल्या प्रमाणाच्या भाषेत पटत नसलं तर जुन्या काळातली माणसं कुंभार महाराज म्हणतात त्याचं काही नव्हतं हो, त्याला कर्मानं ओढून नेलं. विठ्ठल हे कळतंय ना तुम्हाला? कर्मानं ओढून नेलं याचा अर्थ त्याच्या प्रारब्धात ते होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, हे सामान्यातल्या सामान्य लोकांच्या वाट्याला येणार आहे आणि मोठ्यातल्या मोठ्याच्या वाट्याला सुद्धा येणार आहे, त्यालाही चुकणार नाही. म्हणून असं करा, दुःख वाट्याला आलं तर आता खचून जाऊ नका. या दुःखातनं सावरण्याचं बळ तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर आलेल्या संकटाला छाती ठोकून सामोरं जा आणि संकटाच्या छताडावरती पाय देऊन उभं राहा. परमेश्वर तुम्हाला संकटातनं मुक्त करील, पण त्याची मानसिकता आधी तयार करा. अभंगाच्या पहिल्या आलिया भोगासी असावे सादर, 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 आलिया भोगास असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी सादर, देवावरी भार घालोनी, देवावरी भार घालोनी, मग तो कृपा सिंधू देवारी साकडे, मग तो कृपा सिंधू देवारी साकडे, देवावरी भार घालोनी, देवावरी भार घालोनी, मग तो कृपा सिंधू देवारी साकडे, मग तो कृपा सिंधू देवारी साकडे, देवारी साकडे, देवारी दुःख वाट्याला आलं तरी आता खचून जाऊ नका म्हटले. असं करा, देवावरी भार घालून या, संकटाला सामोरं जा आणि परमेश्वरला म्हणा जे काही घडेल ते तुझ्या इच्छेनंच घडणार आहे. कारण त्यालाही जर त्यातनं मुक्ती मिळत नसेल तर आम्ही मोकळा जीव तोडून उपयोग नाही म्हटले. रडण्यानं माणसाच्या जीवनातलं दुःख कमी झालं असतं, नाही तर हलकं झालं असतं. तर जगाच्या पाठीवर सोन्या चांदीपेक्षा किंमत माणसाच्या आसवाला आली असते. हे पटते ना तुम्हाला? पण रडून दुःख हलकं होत नाही हो. रडून दुःख आजवर कुणाचं हलकं झालं नाही, आज कुणाचं हलकं होणार नाही आणि इथून पुढेही हलकं होणार नाही. याच्यातनं मार्ग शोधा. देवावरी भार घालून या. आणि तुम्हाला वाटतं ना थोरात परिवाराच्याच वाट्याला हे दुःख आलं, तुमच्या वाट्याला नाही. 7व्या अवतारातला जगाचा मालक उद्या सकाळी अयोध्येचा राजा होणार होता. कौसल्या मातेच्या डोळ्यातनं पाणी आलं होतं. आदल्या दिवशीचं पाणी होतं, त्याला आनंद अश्रू म्हणा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता डोळ्यातनं पाणी आलं तर ते दुःखाचा अश्रू होता. लक्षात ठेवा. हे का बरं? आदल्या दिवशी वाटलं होतं माझा मुलगा जगाचा मालक होणार आहे, गादीवरती बसणार आहे, म्हणून आनंदाचा अश्रू.
आणि सकाळी 10 वाजता पुन्हा डोळ्यातनं पाणी आलं. त्याला कारण होतं, ज्येष्ठाशी वनवासी धाडावे, त्याला वनवासाला पाठवा. ही बातमी आईनं कानानं ऐकली होती आणि आई स्तब्ध झाली होती, रडत होती. कसा मला टाकुनी गेला राम, कसा मला टाकुनी गेला राम. हे रामा बिन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम. हे कसा मला टाकुनी गेला राम, कसा मला टाकुनी गेला राम. माणसं म्हणायचे, अहो काम करा. ते म्हणले, काय काम करता? ज्या दिवशी माझा पोरगा निघून गेला त्या दिवशीपासून अंत करणारा चैन पडत नाही. रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही का. हे कसा मला टाकुनी गेला राम, कसा मला टाकुनी गेला राम. ते मला काम सुचत. निघून गेले, नीट ऐका, अभंग कळेल म्हणजे तुम्हाला. सोडायला कोण गेलं होतं? त्या सोडायला गेलेल्या सारथ्याचं नाव होतं सुमंत प्रधान. आणि कुठपर्यंत रथात सोडलं होतं? शृंगवीरपूर तक रथा. शृंगवीरपूर नावाचं गाव, तिथपर्यंत रथ. जगाच्या मालकाला तिथं खाली उतरवलं. कौशल्य माता माघारी आल्यावर विचारत होती सुमंत प्रधानाला, उसके बाद मेरे लल्ला का क्या हुआ? मैया, उसके बाद आपके लल्ला नैया से गए, उसके बाद पैदल चले गए. पैदल चले गए हा शब्द कानानं ऐकला कौशल्यनं आणि डोळ्यातनं पाणी आलं. राजवाड्याचा त्याग केला आणि बाहेर येऊन उभा राहिली. वरती पाहिलं, तापू नको रे भास्करा, सूर्यवंशी दिन करा. तापू नको रे भास्करा, माझा राघव वनवासाला आला. सूर्यवंशी कुळात तुझा जन्म झालाय आणि माझ्या पोटी जन्माला आलेला राम सुद्धा सूर्यवंशी कुळातलाच आहे. सूर्याला विनंती केली होती आईनं, तापू नको, माझा पोरगा वनवासाला आला. मला उत्तर द्या. जगाचा मालक होता, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होत्या. 6 गुण देवाकडे होते, ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. तरी जगाच्या मालकाला वनवास चुकला का? बोला. याच्या पुढचं मजेशीर आहे. वनवासाला जाताना भरत नावाच्या भावानं वचन मागितलं होतं, प्रभू आप मुझे वचन दो. क्या रे भैया? 14व्या वर्षाचा अखेरचा दिवस ज्या दिवशी उजाडेल त्या दिवशी माझा राम मला अयोध्येत वापस दिसला पाहिजे. नाही दिसला तर हा भरत स्वतःचा जीव देईल. म्हणून मारुती रायाकडे निरोप पाठवला होता, जा माझ्या भरताला जाऊन निरोप सांगा. जसं वचन भरतानं मागितलं होतं तसं भरत 14 वर्ष जगला. अयोध्या नगरीत गुरुबाबा त्यानं पाऊलही टाकलं नव्हतं. काय भावाचं प्रेम आहे बघा. अयोध्या नगरीत भरत नव्हता 14 वर्ष, मग होता कुठं? नंदीग्रामात. 14 वर्ष स्वतःला कोंडून घेतलं होतं त्यानं आणि भावाच्या पादुका ठेवल्या होत्या. ज्या दिवशी मारुतीरायानं निरोप घेऊन आले, जय श्रीराम, आवाज ऐकला, ओळखलं. ज्या अर्थी जय श्रीराम उल्लेख करतोय त्या अर्थी माझ्या भावाचा दूत आहे. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतना, महावीर विक्रम बजरंगी, अशी बरीचशी नावं मारुतीरायाला. क्यों रे मारुती, क्यों रे हनुमान, क्यों हनुमान? जिसके ताकत का कोई नहीं लगा सकता अनुमान, उसका नाम है भैया हनुमान. क्यों रे मारुती, क्या संदेशाला आया हो? मारुतीरायानं सांगितलं होतं, तुमच्या भावानं सांगितले, जा माझ्या भावाला सांगा त्याचा भाऊ वापस येतो. हा शब्द कानानं ऐकला तर भरत उड्या मारत होता. भरत नावाचा भाऊ. मारुती, एवढी आनंदाची बातमी दिली, काय देऊ तुला? माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही. तर मारुतीरायानं सांगितलं होतं, काय द्यावं याच्या अपेक्षेने मी आलो नाही. मी रामदूत म्हणतात मला. सेवकाचं काम तेवढंच असतं, सेवक हे ऐकावे सांगितले काम. सिस्टमवाल्याच्या हाताखाली आलो तर त्यानं जोड म्हणल्यावर वायर जोडायची, माईक काढ म्हणलं की माईक काढून ठेवायचा. मग त्याला किती आवाज ठेवावा लागल, मग बॉक्स इकडेच फिरवू कान, मग ती त्याला व्होल्टेज पुरल कान, मग ती कितीवर इको ठेवायचा, पुढच्या गप्पा आणायचे नाही. सेवक हे ऐकावे सांगितले, तुला सांगितलं तेवढंच ऐक. निरोप पोहोच केला, माघारी फिरले, पण भरताला दम निघला नाही. काय भावाचं प्रेम आहे बघा. हे संचित त्यांना चुकलं नाही. मारुती, वचन देतो तुला, ज्या दिवशी हा भरत स्वतःच्या भावाचा राज्याभिषेक सोहळा माझ्या दोन्ही डोळ्यांनी बघेल त्या दिवशी माझी दोन्ही नयन तृप्त होतील, त्यांचं समाधान होईल. आणि वचन देतो मारुती, ज्या दिवशी हा सोहळा पाहिल
त्या दिवशी कृतकृत्य होईल, दोन्ही बुबळ काढीन आणि तुझ्या चरणावरती वाहीन. काय भावाचं प्रेम आहे. जगाचा मालक अयोध्येत माघारी यायचा अगोदर ही बातमी ऐकल्यानंतर भरत पळत गेला होता कौशल्या माताकडे. मा, थोरात परिवाराचं दुःख इथं आहे. माँ, आपको कोई पता चला? नहीं भरत. आपको कोई खबर नहीं? नहीं भरत. आपको कुछ मालूम नहीं? नहीं भरत. माँ, आपका लाडला बेटा प्रभु रामचंद्र और मेरे भैया वापिस अयोध्या वापस आ रहे हैं. आता बोला, कौशल्य मातेनं हसायला पाहिजे होतं का रडायला पाहिजे होतं? बोला 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 बोला, म्हणजे थोरात परिवाराचं दुःख तुम्हाला कळेल. जगाचा मालक 14 वर्षानं माघारी येतो ह्या ऐकल्यावर एका आईनं हसायला पाहिजे का रडायला पाहिजे? हसायला पाहिजे ना. तर कौशल्य नावाची आई हसत नव्हती, तिच्या चेहऱ्यावरती भाव नव्हता. आता भरताने विचारला, माँ, आप नाराज हो क्या? नहीं रे भरत. फिर आपको खुशी नहीं हुई? भरत, मुझे खुशी इसलिए नहीं हुई. आईने दिलेलं उत्तर आहे, माझा राम वापस अयोध्येत येतो याचा मला आंतरिक आनंद होतो, पण माझा राम गादीवरती बसेल आणि त्याचा राज्याभिषेक सोहळा पाहिला त्याचा दशरथ नावाचा बाप जिवंत असता तर किती आनंद झाला असता. हे पत्नीचं दुःख आहे. हे रामायणातले बारकावे ओळखा. गेल्या वर्षी बाबा निघून गेले थोरात परिवारातनं, तर एकट्या 2च चिरंजीवाला दुःख नाही झालं. मग ज्या पत्नीनं 7 जन्म संसार करायची शपथ घेतली होती, एक काळ असा आला होता तात्या या थोरात परिवारावरती. दुकानाचा व्यवसाय चालू करण्याच्या पूर्वी शून्यातनं विश्व उभं करणारा हा परिवार आहे. दुकान व्यवसायात तर आदरणीय बाबा होते, त्यांचे 2ही चिरंजीव आहेत. पण मला बोलता बोलता मगाशी ते बोलून गेले, बाबा एक दिवस असा आला होता आम्हाला खायला एक वेळचं मिळत नव्हतं, पण अशा गरिबीच्या काळात आम्ही 2ही भावंड या व्यवसाय क्षेत्रामध्ये आलो. माझ्या बापाला एक दिवस अशी वेळ आली होती की वेळ लागायची वेळ आली होती, पण 2घही भावंडांनी आम्ही त्यांना सावरलं. आणि किती निष्ठुर काळजाचा देव बघा ना महाराज. आता सोन्या चांदीचे दिवस आले, बसून खाण्याचे दिवस आले आणि आशीर्वाद देण्याचे दिवस आले, तर आमच्या परिवारात आमच्या बाबाला घेऊन गेले. जगाच्या मालकाचा उलटा न्याय आहे, लक्षात ठेवा. नाही तर आळंदीच्या मालकाचा समाधी सोहळा जवळ आला तात्या. ज्ञानोबा माऊलीची समाजाला गरज नव्हती का? बोला, प्रामाणिकपणानं उत्तर द्या. गरज होती, पण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलीला कळी काळ घ्यायला आला तर निवृत्ती दादानं कळी काळाला हात जोडले आणि अशी 2 बोटं दाखवली. समोर लक्ष द्या म्हणजे कळेल समाधी सोहळा. 18 वर्षापर्यंत कळी काळ पुन्हा आलाच नाही. 2 वर्ष पुन्हा 18व्या वर्षी कळी काळ वापस माघारी घ्यायला आला. आता सोपान काका नावाचे बंधू पुढे झाले आणि त्यांनी अशी 2 बोटं केली. जगाचा मालक डोळ्यातनं पाणी गाळत होता. कळी काळ थांबवण्याची ताकद भावंडात होती. सोपान काकानं 2 बोटं केल्यामुळे कळी काळाला वाटलं अजून 2 वर्ष थांबावं लागतं की काय. पुन्हा 20व्या वर्षी कळी काळ घ्यायला आला. आता निवृत्ती दादा पुढे नाही आले, सोपान काका पुढे नाही आले, मग येवलीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं 2 अशी बोटं केली. कळी काळाला वाटलं 2 भावासाठी थांबलो 2-2 वर्ष. आता मुक्ताईनं काय पाप केलं, तिच्यासाठी 2 वर्ष आपण थांबू. 22व्या वर्षी कळी काळ पुन्हा घ्यायला आला आणि 3घही भावंड पुढे गेली. आता 2 बोटं नाही केली, आता 2 हात जोडले. प्रार्थना करत होते कळी काळा, 3ही भावंड 6 वर्ष तुला थांबवलं, 2 बोटं करत होतो. याचा अर्थ असं नाही 2 वर्षांना वापस ये. आमचं सांगण्याचं तात्पर्य होतं जोपर्यंत आकाशात चंद्र आणि आकाशात सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञान दादाची समाजाला गरज आहे. पण मला उत्तर द्या, 3ही भावंडांचं कळी काळानं ऐकलं का? नामा म्हणे आता गोपला दिन पर, नामा म्हणे आता गोपला दिन पर, नामा म्हणे आता गोपला दिन कर, नामा म्हणे आता गोपला दिन कर, हे नामा म्हणे आता
जसं 3 भावंडांना प्रयत्न करून ज्ञानोबा माऊली राहिले नाही, तसं गेल्या वर्षी परिवारानं प्रयत्न केला, बाबांना कावीळ झाल्याचं निमित्त झालं. त्या असाध्य आजारातनं बाबा वाचू शकले नाहीत आणि या तिथीला त्यांनी आपला देह परमेश्वराच्या चरणावरती विलीन केला. त्यांना स्मरून संप्रदायपूर्वक भजन विठोबा रघुमाई.